नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 29, 30 आणि 31 मे 2026 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून पूर्व वादळी पावसाची शक्यता जबरदस्त असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट, तर काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला ते जाणून घेऊ आपल्या हवामान अंदाज सविस्तरपणे। 29, 30, 31 मे 2026 महाराष्ट्र हवामान अंदाज। मान्सून वेगाने पुढे सरकणार, वादळी पावसाचा मोठा इशारा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी पुढील 3 दिवसाची अतिशय महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे। 29, 30 आणि 31 मे दरम्यान राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व वादळी पाऊस, विजांचा कडकडाट, जोरदार वारे, तर काही भागात गारपिटीची शक्यता वाढली आहे। सध्या मान्सून अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अरबी समुद्र तसेच केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीच्या काही भागात सक्रिय झाला आहे। मान्सून आता केरळ किनारपट्टीवर अधिक मजबूत होत असून पुढील काही दिवसात गोवा आणि कोकणाच्या दिशेने प्रगती करण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कायम असून म्यानमार आणि पूर्व मध्य बंगाल परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात दमट वारे भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे सरकत आहे। अरबी समुद्रातही मान्सून प्रवाह अधिक मजबूत होत असून दमट वारे महाराष्ट्राच्या दिशेने सक्रिय झाले आहे। आता जाणून घेऊया महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी आणि समुद्री वाऱ्याचा प्रवाह वाढू शकतो। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात दुपारनंतर विजांचा कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव भागात संध्याकाळनंतर हवामान अचानक बदलू शकते, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली भागात हलका मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला भागातही मेघगर्जनेसह वादळी पावसाचे वातावरण तयार होऊ शकते। वादळी वाऱ्याचा वेग 40-60 किलोमीटर प्रति तास राहू शकतो, तर किनारपट्टी भागात काही ठिकाणी 70 किलोमीटरपर्यंत झोत जाण्याची शक्यता आहे। काही भागात गारपीट, तर काही ठिकाणी धुळीचे वादळ देखील पाहायला मिळू शकतात। ढगाळ वातावरणामुळे तापमानात 2 ते 5 अंशाची घट होण्याची शक्यता आहे आणि उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो। दरम्यान मान्सूनची पुढील वाटचाल केरळ, कर्नाटक, गोवा, दक्षिण कोकण, महाराष्ट्र अशी राहण्याची शक्यता। जर हवामानाची हीच परिस्थिती कायम राहिली तर जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता अधिक मजबूत होताना दिसत आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। आता मान्सून पूर्व पावसाचा अंदाज। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे असून गारपीट देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज 29, 30 आणि 31 मे 2026 या तारखेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तेलंगणाच्या पूर्व किनारपट्टीकडे मध्यम हलका राहील। कर्नाटक राज्याच्या दक्षिण भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा या तारखेला राहील, तर भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे पावसाची स्थिती वादळी वाऱ्यासह राहील। विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोलकाता या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये या वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जोरदार वाऱ्यासह राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील
जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना, बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर पणजी, मापासा, पारसेम, अरोस, विंगळा, महापण, कुडल मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गोंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिणी परिसर अजरा, नेसरी, अड्डाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांकेश्वरा, चिकोडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। निपाणी, कापसी, गारगोटी, राधानगरी, बिद्री, मुरगुडला जोरदार पावसाचा अंदाज आहे। इचलकरंजी, सांगली, मालगाव, देसिंग, शिरगोपी, कोडाची तसेच जळकाटी, किरंगी, दागलपूर, अडाली, तेलसंग या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये किनी, कोडाली हलका राहील। कोल्हापूर, परोळा, संगम, मलकापूर, कोकुर्लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। फोंडा, राधानगरी, गारगोटी तसेच वैगणी, पोयपकासल, मालवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची स्थिती जबरदस्त राहील। कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगोण जोरदार पावसाचा अंदाज आहे। खारेपटण, गगनबावडा आणि तसेच राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सकरप्पा मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। आणि तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मेढा, उडाले हलका राहील। कोयना, पठाण, अरळ, अरवाडे, सरवाट व सुटपोट या परिसरातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। संगमेश्वर, माकंचन, नेरवा, मुलगोण, हेडवी, गुहागर, मार्गातांबे, लोटे, चिपळूण, दहागाव, दापोली, पाचपाणी, कलसित, मंदनगर, पोलादपूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती या तारखेला कमी राहील। तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस जसे तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी आणि दागलपूर, बिलर्जत, विजयपूर, तिकोटा या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। तासगाव, नरसिंहपूर, कराड, विटा हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे। तसे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची स्थिती व्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा मध्यम हलक्या स्वरूपात राहील। इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। पुणे, अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेण, शिरोळ-खोपोली, कामशेतलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। मुंबई, ठाणे, कल्याणडोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरार, सपाले, कोटमाल, पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे कर्डी, वैशाला, इगतपुरी तसेच जव्हार, मोखाडा, त्र्यंबक इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिकच्या भागामध्ये पांडोर्ली, सिन्नर, निमगाव, सिन्नर, नाशिक, ओझर या भागातही बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस राहील। वादळी वारे जोरदार स्वरूपात राहील। अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये श्रीरामपूर, तालिकाबन, लोणी, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव हलका पाऊस राहील। कुसुमाडी, ममदापूर, लासलगाव, पटोदा, मणी, टोटांबे, चांदवड हलक्या स्वरूपात राहील। तसेच मालेगाव, सटाणा, अंजंग, धुळे जिल्ह्याचा काही परिसर धुळे, अंजंग, अरबी, बोकडोड हलका पाऊस राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅड तसेच दिवी, दुसाने, टिटाणे, धोंडाईचा आणि धनोरा, अक्कलकोवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। शहादा आणि बुडकी, वडबिके, सांगवी, सुले, चोरवड जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बालवाडी, बाजीपूर, सत्रसेन तसेच लगतचा परिसर बघितला असता चोपडा, ओवाड, आडगाव, हिरापुरा, फैजपूर, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पुढील 3 दिवसात राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा कन्नड, हतनूर, वैजापूर, गंगापूर हलक्या स्वरूपात राहील। धाकीपाल, पैठणला हलक्या पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचूड, पाचूड, जालना, बदनापूर जोरदार स्वरूपात राहील। तिळगाव, राजा आणि सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली, कळमनुरी, इंदापूर, महागाव, माऊर हलक्या स्वरूपात विजांचा कडकडाट देखील राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, लोणी, बीबी जोरदार स्वरूपात राहील। मालेगाव, वाशिम जिल्ह्याचा काही परिसर मंगळुरपी, कर्जत, खेडा, वाशिम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। कुदनापूर, घाटबोरी, चिखली, खेलवड, बुलढाणा हलका राहील। खामगाव, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, पिंपरीगावली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा, बाळापूर तसेच लगेच पैसा शेवगाव जोरदार स्वरूपात राहील। अंदुर्णा, पाथरुडा, तेलरा, आंबारा
आलेवाडी जळगाव जामोद जोरदार पावसाचा अंदाज राहील. मूर्तिजापूर दर्यापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे. नांदगाव आसेगाव चांदूर बाजार ब्राह्मणथडी अचलपूर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील. तसेच तळेगाव आणि दुर्गवाडा काटी वरुड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ वर्धा कडे हलक्या पावसाचा अंदाज राहील. जसे नेर लाडखेड धारवा रुई डिग्रस चोंडी आणि आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे. कापसी गडचिरोली जिल्ह्याचा परिसर हलक्या स्वरूपात राहील. गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.